लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंना व प्रणिती शिंदेंना पाठिंबा देणार का? 1-2 तारखेला या संबंधीचा निर्णय होणार आहे. तुमची काय अट असणार का आगामी लोकसभा निवडणूक? असं आहे, लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा असा आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे. नुसतं निर्णय घेतलेला नाही, इंडिया आघाडीमध्ये CPM हा सहभागी आहे, काँग्रेससुद्धा सहभागी आहे, इतर पक्षही सहभागी आहे. जेणेकरून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे ही खासदार व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करायला तयार आहे. तुमच्याकडे म्हणजे लोकसभेसाठी असं किती मतदान आहे जे प्रणिती शिंदे तुमचे अट मान्य करतील? तुम्ही एक असं म्हटलं आहे की विधानसभा आम्हाला सोडा, आम्ही तुम्हाला लोकसभेला मतदान करू, असं ते अट घातलेली आहे. तर तुमच्याकडे मतदान किती आहे आणि त्या ह्याच्यावर प्रणिती शिंदे किंवा सुशीलकुमार शिंदे मानतील का तुमचे काय? असं आहे, आम्ही काय अट असं काही घातलेलं नाही. आम्ही अपेक्षा व्यक्त केली, ज्या तन धनाने एक नया पैसा न घेता लोकसभेला रात्रंदिवस हजारो कार्यकर्ते आमचे राबणार आणि विधानसभेला आम्ही तुमचं तोंड बघत बसायचं का? कामगाराचे प्रश्न आहेत, या शहरातले प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले प्रश्न आहेत. आम्ही म्हटलं जसं लोकसभेला तुम्हाला आम्ही सहकार्य करतो तसं तुम्ही विधानसभेला सहकार्य करावं, एवढी माफक अपेक्षा आहे. यात अट घालणं शर्त घालणं असं नाही आहे. एकूण या ठिकाणी माकपच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण मतदारसंघामध्ये 1.5 लाख मेंबरशिप आहे, 70,000 सीटूची मेंबरशिप आहे, 46,000 गृहनिर्माण संस्थेची मेंबरशिप आहे, 20,000 जनवादी संघटनेची मेंबरशिप आहे, 12,000 शेतकऱ्यांची मेंबरशिप आहे, 8,000 विद्यार्थ्यांची मेंबरशिप आहे, 10,000 युवकांची मेंबरशिप आहे. असे जवळजवळ 1.5 लाख लोक प्रत्यक्ष आमच्या संपर्कामध्ये आलेले आहेत. त्यांच्याकरता रात्रंदिवस रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करतो आणि आम्ही जे त्यांना सांगू ते बहुतेक लोक पाळतील असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून जवळजवळ 1.5-2 लाखाचं या लोकसभा मतदारसंघामध्ये CPMला मानणारी जनता आहे असा आमचा दावा आहे. तुम्ही एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे, ही अपेक्षा काँग्रेसने तुमच्या प्रणिती शिंदेनी किंवा सुशीलकुमार शिंदेनी तुमची अपेक्षा मान्य केली नाही किंवा त्यांनी तुम्हाला प्रतिसाद दिला नाही. तुमचा हाच प्रतिसाद भाजपने दिला, तर भाजपला तुम्ही म्हणजे लोकसभेत मतदान करून विधानसभेत मतदान ओढून घेणार का? कारण मध्यमध्ये पद्मशाली समाज हा मोठ्या संख्येने पण आहे आणि भाजपला मानणारा देखील एक मोठा गट आहे पद्मशाली समाजामध्ये. तर भाजप ही अपेक्षा मान्य करत तर भाजपला तुम्ही म्हणजे सहकार्य करणार का लोकसभेमध्ये? कोणत्याही परिस्थितीत कसल्याही पद्धतीच्या आमिषाला CPM बळी पडत नाही. भारतीय जनता पक्षाचं कोणतंही ऑफर आम्ही बिलकुल मान्य करू शकत नाही. फक्त काँग्रेसवाल्याबरोबर अपेक्षा आहे. त्यांनी जर हे मानत नसेल तर 1-2 तारखेला राज्य कमिटीची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा होईल. मग त्यात काय निर्णय घ्यायचा आम्ही ठरवू, जेणेकरून आमच्यामुळं भाजपचा उमेदवार विजयी झाला हा शिक्का आमच्यावर पडू नये ही काळजी आम्ही घेणार. नाशिक मतदारसंघातील एक जागा मागली आहे दिंडोरी, तर त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? तुम्ही का ती जागा? आता असं आहे, अखिल भारतीय मान्य असलेलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे. आमची मान्यता टिकवण्याकरता किमान प्रत्येक राज्यामधून एक जागा आम्हाला लढवावी लागणार. गेल्या वेळेला दिंडोरीमधून आम्ही 1.25 लाख मतं घेतलेलं आहे. म्हणून आम्ही एवढीच अपेक्षा केली महाविकास आघाडीला की एक जागा फक्त CPMला द्या, राहिलेल्या 47 ठिकाणी CPM तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. अजूनही महाविकास आघाडी त्यासंबंधी निर्णय घ्यायला तयार नाही. भाजप कुठेतरी सोलापुरात रामसातपूरच्या माध्यमातून रेनगरचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत का? कारण याच्यामागं गेल्या म्हणजे 15 वर्षापासून सोलापूरकर बघतायत की रेनगर स्थापन करण्यामध्ये अडम मस्तऱ्यांचा मोठा हात आहे. परंतु भाजपचे उमेदवार जे आहेत
अलीकडे एक दिवसा अगोदर येऊन रेनगर भाजपने निर्माण केलेलं आहे, त्याच्यामागं भाजपचा मोठा हात आहे असं म्हटलं जातं. तर काय त्याच्यामागं हे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू आहे का? आहे 14 वर्ष वनवास आम्ही भोगलो, 30,000 सभासद भोगले, अनेक अपेष्टाला त्यांनी तोंड दिलं, त्यानंतर हे दिवस बघायला मिळालेले आहेत. याचं श्रेय भारतीय जनता पक्ष कसं घेणार? मला हे सांगा. शासनाने कार्यक्रम जाहीर केलं आणि ते कार्यक्रम कोणीही अंमलात आणू शकतं असं तुम्ही स्वतः जाहीर केलात आणि त्या पद्धतीनं ते आत्मसात आम्ही केलं आणि त्याची तुम्ही पूर्ण त्याची किमया तुम्ही घेत असेल तर कसं चालेल? मग तुमच्या ज्या स्कीम आहेत, उलटाचा प्रश्न आहे. आमदार विजयकुमार देशमुख माझ्या अगोदरपासून प्रयत्न करतात माथाडी लोकांना घर द्यायची. 700-800पेक्षा जास्त घरं झाले नाही. नीलमनगरमध्ये प्रयत्न करतात सुभाष देशमुख, अजून त्यांच्या स्कीमला मान्यता मिळालेली नाही. पण आम्ही 30,000 घरं, किती अपेष्टा केलं असेल, किती दिल्ली वारी केलं असेल, किती मुंबईची वारी केली असेल, किती लोकांचे आमच्यावरचे टोमणे, किती आम्ही केसेस अंगावर घेतले याचा हिशोब नाही आहे. अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीचं शोध लावणं चुकीचं आहे. त्यांनी लावू नये अशी माझी विनंती आहे. काय सांगाल भाजपला त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर काय संदेश द्याल त्यांना? भारतीय जनताने तुम्ही तुमच्या पद्धतीचा प्रचार करा आणि इंडियावाले आमच्या आघाडीच्या कार्यक्रमावर आम्ही प्रचार करू.